नमस्कार मंडळी, कशा आहात? तर हा माझा पहिलाच लाँग व्हिडिओ आहे. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे, की प्लीज तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आम्ही नवीन क्रिएटर शूट करण्यासाठी तर एडिटिंग करण्यापर्यंत खूप जास्त मेहनत घेतो. आम्हाला तर हे सर्व होईपर्यंत झोपसुद्धा लागत नाही आणि रिस्पॉन्स मात्र 0 मिळतो. तर असे करू नका. तुम्हीही नवीन यूट्यूबर असणार तर एकमेकांना सपोर्ट करून आपण पुढे जाऊया. तर आज होता संडे आणि संडे म्हटलं की झोपेतून थोडा उठायला उशीरच होतो आणि कामालाही. तर मी इथे सर्व क्लीनिंग करत होती. हे तर आमचे रोजचे कामच असतात. कितीही केलं तरी मुलं जसंच्या तसं करूनच ठेवतात. पण ठीक आहे, जिथे मुलं तिथं हे सर्व होणारच आणि मुलंही जिथपर्यंत लहान नाही तोपर्यंतच करतील ना, करू द्यायचं. म्हणायला हा कॉम्प्युटर टेबल आहे, पण इथे कॉम्प्युटर नाही तर आम्ही दुसऱ्याच वस्तू ठेवतो. आणि ते जो कीबोर्ड दिसतंय ना, ते याचं खेळायचं आहे. आपण काहीतरी काम हाती घेऊ आणि मुलं उपद्रव करणार नाही. ते मुलंच कसले. तर आला हा माझ्याजवळ रडत आणि म्हणत होता, की माझ्या नाकाला लागलं आणि रडत होता. मग काय, त्याला 2 मिनिटं जवळ घेऊन शांत केलं आणि तो म्हणत होता, की तिकडे चल, काम करू नको. मी त्याला तिकडे खेळण्यात बिझी करून पुन्हा इकडे कामं करण्यासाठी आली. आणि मला एक समजत नाही, हे प्रायव्हेट शाळांचं, की पुस्तक जुनी झाली की ते कोणाच्याच कामी पडत नाही. आपल्या वेळेस तर एकतर आपल्या बहिणी भावाच्या कामी पडायचे, नाहीतर आपण त्याला अर्ध्या किमतीत तरी विकून टाकायचो. पण जसं प्रत्येक वर्षी एखादा तरी मोबाईल लॉन्च होतो, तसंच यांचा प्रत्येक वर्षी नवीन सिलेबस लॉन्च होतो. प्रायव्हेट शाळांना तर सर्व पैशाचा खेळ मांडला आहे, पण काय करावं. जाऊ द्या. नंतर मग मी इथे सर्व घरातले स्विच साफ करून घेतले आणि हे मी Meeshoवरून मागवलं होतं. यात माझ्या 2 मुलांचे कपडे असतात आणि ते टाकी दिसतंय ना, त्यात माझे कपडे असतात. काय करावं, आपल्या सामान्य लोकांचं असंच असतं. काही ना काही जुगाड करावाच लागतो. आणि मेन म्हणजे आम्ही रेंटमधल्या घरात राहतो, तर फर्निचर वगैरे याचा काही तर विचारही नाही करू शकत. बरोबर. लास्टमध्ये मी सर्व घराला झाडू मारून घेतला. तर प्लीज तुम्हाला माझा थोडाही व्हिडिओ आवडला असेल, तर कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप जास्त मोटिव्हेशन मिळते. आणि इकडे किचनमध्ये आली तर खूप सारे भांडे घासायचे होते. ते तर होतच राहतील. पण तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय आणि नवीन यूट्यूबर असाल तर कमेंट नक्की करा. मीही तुम्हाला नक्की सपोर्ट करणार. आणि खरंच ज्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघितला ना, त्यांचे खूप खूप जास्त धन्यवाद. असेच व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत जय श्रीराम.